म्हणजे लक्ष्मी भांडार योजना 1,500 रुपये दिले जायचे प्रत्येक महिलेला, पण त्याला उत्तर देण्यासाठी अर्थातच भाजपनं सुद्धा काही योजनांची घोषणा केली। दरम्यान बारामतीत विजयाचा जल्लोष करू नका असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केले। कुणी विजय मिरवणुका काढू नका आणि गुलाल उधळू नका असं आवाहन सुनेत्रा पवारांचे। संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया असं आवाहन सुनेत्रा पवार करतायत। कारण निवडणूक जरी होत असली तरी भावनिक किनारे, दुःखाची किनारे या निवडणुकीला अजित पवारांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक आहे। आतापर्यंत हे समीकरण होतं की बारामतीमध्ये अजित पवार जिंकल्यानंतर विजय मिरवणुका निघायच्या, मोठा जल्लोष व्हायचा। 70,642 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवरती आहेत। अभिजित बिचोकलेंना 33 तर करुणा मुंडेंना अवघी 51 मतं पडली आहेत। 98% मतं ही सुनेत्रा पवारांच्या पारड्यात दिसत आहेत। पण विजय जल्लोष नको, विजय मिरवणुका नको, गुलाल उधळणं नको असं आवाहन सुनेत्रा ताईंनी केलेलं आहे। तर राहुरीमध्ये चित्र काय आहे? भाजपचे अक्षय कर्डिले हे 26,000 मतांनी आघाडीवर आहेत। दोन्ही ठिकाणी निकाल आपल्याला जवळपास माहितीच होते, फरक बघायचा होता। तर बारामतीमध्ये पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 70,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत। तर तिकडे भाजपच्या दिल्ली मुख्यालयात मात्र विजयी जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे। कारण 160 जागी पश्चिम बंगालमध्ये भाजप जी आहे ती आघाडीवर आहे सध्याच्या कलांनुसार, त्यामुळे सत्तेमध्ये जाते आणि पंतप्रधान मोदींच्या